जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली नगरपालिकेत प्रचाराचा धुरळा आता उडालेला आहे. गडचिरोली नगरपालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. येथे त्रिशंकूची स्थिती आहे. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी नैताम खोब्रागडे. अश्विनी ताई, काय सांगाल? नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपण रिंगणात आहात. पहिल्यांदाच राजकारणाचा गंधही नसताना आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतात. काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतात? तुम्ही मतदारांपुढे जातात तर काय मुद्दे घेऊन चालले? जेव्हा आम्ही प्रचारासाठी निघालेला आहे तर तेव्हा एकच सांगतात प्रत्येक जण की आमची रोडांची समस्या आहे, आमची गटर लाईनची समस्या आहे आणि आमची पाण्याची टंचाई, इतर कुठं पाणी वाहून चाललेलं आहे किंवा म्हणजे इतर काही खूप सारे असं समस्या आहे की आपण ते आता सोडवण्याकरिता आपण उतरलेला आहे. कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढवता? गटर लाईन फक्त नामानिकित काढलेलं होतं. जसं आता रोडांनी गटर लाईन काढलं आहे, पण ते कोणाच्या घरच्या बाथरूम आणि कुठल्याच गोष्टीला ते झालेलं नाही आहे, जुळलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकाला त्या गटर लाईनचा खूप इतर त्रास होऊन राहिलेला आहे. जसं पाण्याचं म्हणायचं, पाण्याचं काही ठिकाणी इतकं पाणी वाहून चाललेलं आहे की ते नळ पण सुद्धा बंद करू शकत नाही. आणि काही ठिकाणी असं आहे की पाण्याचे इतकं की लोकांना एवढा त्रास होऊन राहिला की बाहेरून त्यांना आणावं लागत आहे. म्हणजे इतर काही असं रोडांचं जसं समस्या म्हणा, रोडांचा आता चालता फिरता आता काही ठिकाणी रोड बनलेलं नाही आहेत, काही ठिकाणी त्यांना बाकीच्यांना एवढा त्रास होतो. पावसाळ्याचा इतका त्रास होतो का त्यांना असं पाण्यातून यावं लागत आहे. आणि काही असं म्हटलं तर शाळेची काय जसं आपण नेहरू शाळेमध्ये डिजिटल निघालेलं आहे. डिजिटल आणि आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण डिजिटल शाळा द्यावी. आपण जेव्हा नेहरू शाळेमध्ये इतकी पालकांची गर्दी असते की असंच प्रत्येकाच्या तोंडात एकच असतो की नेहरू शाळेमध्ये आपल्या मुलांना आपली ऍडमिशन करावी. काहून तर तिथं डिजिटल असल्यामुळे. पण आपलं असं म्हणणं आहे की जेवढी इतर शाळा आहे, जितकं आहे तेवढं त्या शाळेमध्ये आपल्याला डिजिटल करायची आहे. कारण प्रत्येक एरियामधून प्रत्येक मुलं डिजिटल डिजिटल शाळेमध्ये गेली पाहिजे म्हणून. गडचिरोली शहरातील रस्त्यांचा तर प्रश्नच आहे, पण घनकचरा प्रकल्प आहे, गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण अनेकदा बंद असतो. कचऱ्याची समस्या आहे, ओपन पेस आहेत. या संदर्भात आपली काय भूमिका असेल? जुन्या एरियामध्ये ओपन स्पेस दिली नाहीये आणि जे नवीन आहे तिथं ओपन स्पेस दिली आहे. तर तिथं आपण छोटे छोटे मुलं, काही आपले वडीलधारे व्यक्ती जे असतील त्यांना फिरायला, योगा करायला, काही असं त्याच्यासाठी आपल्याला तिथं फक्त गार्डन बनवायचं हे आपली भूमिका आहे. गडचिरोली शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. अवजड ट्रक आहेत, अनेक उद्योग येत आहेत गडचिरोली जिल्ह्यात. मात्र गडचिरोली शहरातून अवजड ट्रकांची वाहतूक होते, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण. यासाठी आपला काय पुढाकार आहे? जी वाहतूक आहे ते लोकांना आपण शहरामधून जी जड वाहतूक चालली आहे त्याच्यामुळे लोकांना इतकं त्रास होऊन राहिलं. जसं टू व्हीलर म्हणा, फोर व्हीलर, काही बिचारे जे जातात कुठं आपलं शेतकरी असेल, काही असेल, पण जड वाहतुकीमुळे त्यांचा ऍक्सिडेंट होऊन राहिलेला आहे. आता जसं आपण साखऱ्याजवळ म्हणा, साखऱ्याजवळ ते मुलं फिरायला गेले होते, पण जड वाहतुकीमुळे त्यांचा ऍक्सिडेंट होऊन ते मरण पावले. आता गडचिरोलीमध्ये कठाणी नदीजवळ शेतीतून ते दोघे भाऊ येत होते. तर त्यांचं काहीच दोष नसताना पण जड वाहतुकीमुळे त्यांचा ऍक्सिडेंट होऊन ते मरण पावले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला असंच म्हणायचंय की आणि चौकामध्ये जे झालं होतं त्यांची पण गलती नव्हती, पण जड वाहतुकीमुळे त्यांचं पण ऍक्सिडेंट होऊन मरण पावले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एकच इथं आहे की बाहेरून बायपास रोड आपल्याला काढायचा आहे. ही विनंती करत आहे मी आणि मला भूमिका आहे माझी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम गडचिरोलीचे मंत्री राहिले, राज्याचे मंत्री राहिले, कॅबिनेट मंत्री राहिले. त्यांच्या नेतृत्वात ही राष्ट्रवादी काँग्रेस इथं गडचिरोली असेल, देसाईगंज असेल, आरमोरी असेल, या तीनही नगरपालिकांमध्ये पॅनल लढवलं जातं. त्याच्यामध्ये शहर विकास आघाडीचं मोठं सपोर्ट या पक्षाला मिळत आहे. काय वाटते, एकंदर भाजपशी फाईट आहे की काँग्रेसच्या उमेदवाराशी फाईट आहे? तसं म्हटलं तर आपल्याला दोघांशी पण फाईट आहे आणि आणि प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आता आपलं नाव गाजलेलं आहे. प्रत्येक एरियामध्ये आणि प्रत्येक प्रभागामध्ये एकच म्हणणं आहे की आपण अश्विनीताईला मतदान करायचं आणि एक नवीन चेहरा आणायचं. म्हणून त्याच्यासाठी आता मला 100% माहित आहे की मी निवडून येणार म्हणून.
गडचिरोली नगर परिषद जर गेल्या 5 वर्षाचा किंवा त्यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर भाजपची सत्ता राहिलेली आहे. भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. तर काय वाटते तुम्हाला विजयाचा किती विश्वास आहे? या काँग्रेस भाजपच्या उमेदवारांना हरवून तुम्हाला विजयाचा किती विश्वास? मला 100% विश्वास आहे, कारण की जे गडचिरोलीचे जनता आहे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. आणि मला गडचिरोलीच्या विकासासाठी उतरण्याकरिता प्रत्येक जण मला सपोर्ट करत आहे. त्याच्यामुळे मला 100% माहित आहे का मी निवडून येणार म्हणून. नक्कीच गडचिरोलीकर नागरिक मला माझ्यावर विश्वास दाखवून मला नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील आणि नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आल्यानंतर गडचिरोली शहरातील मूलभूत समस्या ज्या आहेत, रस्ते, पाणी, बायपासचा विषय असेल, ओपन पेजचा विषय असेल, या सर्व गोष्टी प्रामुख्याने सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि मला 100% विजयाची खात्री आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अश्विनी नैताम यांनी व्यक्त केला आहे. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.